गोवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम्. धर्माविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्. बुद्धिः बुद्धिमताम् अस्मि. तेजः तेजस्विनाम् अहम्. बलं बलवतां च अहं कामरागविवर्जितम्. धर्माविरुद्ध भूतेषु काम अस्मि भरतर्षभ. तर पार्थ, पहिलं 10वा श्लोक बघा. पार्थ, सर्वभूतानां सनातनम बीजम माम विद्धी. हे पार्था, सर्व भूतांचं असणारं जे काही सनातन, जे काही नित्य असणारं, जे काही अनादी असणारं बीज आहे ते मी आहे. माम विद्धी, मला जाण. पुन्हा बुद्धिमताम बुद्धी अहम अस्मी. बुद्धिमतामध्ये असणारी बुद्धी, बुद्धिवानामध्ये असणारी बुद्धी मी आहे. पुन्हा तेजस्वीनाम तेजः अहम अस्मी. तेजस्वी पुरुषामध्ये असलेलं तेज मी आहे. पुन्हा भरतर्षभ, हे भरत श्रेष्ठा, भारतवंशामध्ये श्रेष्ठ असलेला भरतर्षभ अर्जुना, बलवताम बलम अहम. बलवानामध्ये असलेलं बल मी आहे. पण कोणतं बल? काम राग विवर्जितम, ज्याच्यामध्ये कामाचा आणि रागाचा संबंध नाही. अशा प्रकारे काम राग विवर्जितम बलवताम बलम अहम अस्मी. पुन्हा भूतेषु धर्मा अविरुद्ध काम अहम अस्मी. भूतामध्ये असणारा भूतामध्ये धर्माच्या विरुद्ध नसलेला, म्हणजे धर्माच्या अविरुद्ध असलेला, धर्माला अनुसरून असलेला जो काही काम आहे तो मी आहे. पै आदिचेनी अवसरे बिरुडे गगनाचेनी अंकुरे, जे अंती गिळी अक्षरे प्रणव पिठीची. पै आदिचेनी अवसरे म्हणजे ज्यावेळेस सृष्टीची उत्पत्ती होते त्यावेळेस, म्हणजे आदिचेनी अवसरे, उत्पत्तीच्या समयी, जे गगनाचेनी अंकुरे बिरुडे, प्रथम काय? प्रथम आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी अशी जी काय पंचभूत आहेत ना, तर पहिलं भूत कोणतं आहे? आकाश. मग गगनाचेनी अंकुरे बिरुडे, गगनाच्या अंकुराने जे विरुड म्हणजे वाढतं, आणि जे अंती प्रणव पिठीची अक्षरे गिळे. पुन्हा अंती म्हणजे सृष्टीच्या, ज्यावेळेस सृष्टीचा प्रलयकाल होतो त्यावेळेस प्रणव पिठीची अक्षरे, म्हणजे अकार उकार मकार ही काही ओंकाराची अक्षरे, जे अंती गिळी अक्षरे प्रणव पिठीची, ज्याला काय प्रणव म्हणजे ओंकारामध्ये पुन्हा ते समाविष्ट होतं. असं असणारं जे, जेव्हा हा विश्वाकार असे, जेव्हा हा विश्वाचा आकार आहे तोपर्यंत जे विश्वाचे सारखे दिसे, विश्वाच्या सारखंच दिसतं ते. मग महाप्रलय दशे कैसेही नव्हे, मग ज्यावेळेस या जगाचा महाप्रलय होतो त्यावेळेस ते कैसेही नव्हे म्हणजे काही सुद्धा नसते. जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत विश्वाच्या आकाराने दिसतं. विश्वाचा नाश झाला मग काय? काही बाई जे वर आहे त्यावेळेस ते दिसत नाही. असं असणारं ऐसे अनादी जे सहज, असं जे काही अनादी आहे, उत्पत्ती नाशरहित, म्हणजे ज्या बीजाचा उत्पत्ती होत नाही त्या बीजाचा नाश होत नाही असं असणारं, म्हणजे विश्वाचा नाश होतोय, विश्वाची उत्पत्ती होते, परंतु जे काही मुख्य बीज आहे त्याचा अनादी असणारं जे काही सहज ते मी विश्वबीज, विश्वाचं असणारं बीज ते मी आहे. हे हातातळी तुझं दिजत असे, हे मी तुला काय? हातातळी म्हणजे तुझ्या हातामध्ये, तुझ्या मुठीत मी तुला, म्हणजे हे ज्ञान मी तुला देत आहे. मग ओढ करुणी पांडवा, जे आणि संख्याची या गावात याचा उपयोग बरवा दे कशीला. मग ओढ करुणी पांडवा, मग पांडवा ओढ करुणी जे हे संख्याची या गावा आणीसी, जेव्हा तो याला काय आत्मा विचाराच्या ठिकाणी आणशील तर याचा बरवा उपयोग दे कशीला, तू याचा चांगला उपयोग पाहशील. संख्याचा विचार पर हे अप्रासंगिक आलाप आता असं तू, हे म्हणले काय? आता प्रसंगाला अनुसरून नसलेले हे अप्रासंगिक आलाप बोलणं असू. जाण तपियाच्या ठाई तप ते रूप माझे. तपस्वी लोकांच्या ठिकाणी असणारं ते तप ते माझं रूप आहे. बळिया माझी बळ ते मी जाणे अढळ, बळिया माझी अढळ बळ ते मी जाणे. बळवानामध्ये असणारं अढळ बळ म्हणजे जे कधीही नाश पावत नाही असं असणारं अढळ बळ ते मी आहे. बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी, बुद्धिवानामध्ये असणारे जे काही शास्त्र अनुसारी जी काही बुद्धी आहे ती मी आहे.
भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम. भूतांच्या ठिकाणी असलेला काम म्हणजे ज्याच्या योगाने प्रजेची उत्पत्ती होते असा असणारा काम तो भगवंत म्हणतात मी आहे. म्हणजे कोणता? जो धर्माला अनुसरून आहे. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, जेणे अर्थास्तव धर्म थोर. पण इथं इच्छा घेऊ शकतो ना, ते बी घेऊ शकतो. कोणती पण कामना. हो हो, म्हणजे आता समजा धर्माच्या विरुद्ध नसणारी भगवत प्राप्तीची ही जी कामना आहे ती ही कामना सुद्धा बरोबर आहे. परमात्माच आहे. धर्मानुसार म्हणजे धर्माविरुद्ध भूते विद्यार्थ्यांना अध्ययन करण्याची जी कामना झाली ते आहे. काही शिकण्याची कामना, बरोबर. ती कामनाच परमात्मा आहे. हो ते बी आहे. सर्वच ज्या काही धर्माला अनुसरून इच्छा आहेत, भगवंत म्हणतात धर्माविरुद्ध भूतेषु कामस्मी भरतर्षभ, जेणे अर्थास्तव थोर धर्म होय. म्हणजे ज्या कामाच्या योगाने अर्थास्तव म्हणजे इच्छा आणि अर्थास्तव, जेणे अर्थास्तव धर्म थोर होय, ज्या हेतुस्तव थोर धर्म होय. म्हणजे काय? काही चांगलं कर्म करण्याची इच्छा. मग चांगला एखाद्या ठिकाणी मनामध्ये काही चांगलं कर्म करण्याची इच्छा असेल म्हणजे तो काय? एक कामच आहे. इच्छा आहे ना. काम म्हणजे काय? इदम मिसाद, काहीतरी हे करणं ते करणं, ही काम इच्छा. तर इच्छा जेणे स्तव म्हणजे त्या इच्छेच्या योगाने काय होतो? थोर धर्म होय. धर्मामध्ये वाढ होते, धर्माची वृद्धी होते. एरवी विकाराचे ने पैसे करी करी इंद्रियाचे ऐसे. एरवी विचार केला तर काय असतं? इंद्रिय कसे असतात? विकाराचे ने पैसे. काय इंद्रियाच्या ठिकाणी काय असतो? काम असतो. सहजच मग काय होतात? इंद्रिय विषयाकडे धावतात. परंतु धर्माशी वेखाशी जाऊ नये. इंद्रिय विषयाकडे धावतात, परंतु कोणत्या विषयाकडे जाऊन द्यायचे? जे काही विहित विषय आहेत त्यांच्याकडे इंद्रियांना जाऊन देणं, एवढंच करणं. परी धर्माशी वेखाशी जाऊ नये. म्हणून ते म्हटलं की धर्माच्या विरुद्ध जाऊन द्यायचे नाही इंद्रिय. तेच विषयाकडे जातील, पण जे काही निषिद्ध विषय आहेत जे धर्माला अनुसरून नाही त्यांच्याकडे त्यांना जाऊन न देणं. एरवी जो अप्रवृत्तीचा आहवाटा सांडवणे. मग काय करायचं? अप्रवृत्तीची असणारी आहवाट म्हणजे निषिद्ध कर्माची असणारी आहवाट म्हणजे आडमार्ग, तो सांडून द्यायचा आणि विधीची या वाटा निघे. तो काम काय करतो? विधीची या शास्त्रानुसारी असणारी विधी म्हणजे शास्त्रानं ज्याचं विधान केलेलं आहे अशा विधीच्या अनुसारेनं विधी निषेध. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. निषिद्ध वाट्याने जायचं नाही आणि विधीच्या वाट्याने जाऊन तेवीची नियमाचा देवटा सवे चाले. पुन्हा विधीच्या वाटेने देखील त्याच्यामध्ये काय? नियमाचा देवटा, नियमाचा असणारा प्रकाश, नियमाचा असणारा उजाड, नियम त्या नियमाला अनुसरून विधीने सेवन विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. काम ऐसिया ओजा प्रवर्ते म्हणून धर्माशी पुरते होय. अशा रीतीने या ओजा म्हणजे या मार्गाने काम प्रवृत्त झाला तर तो धर्माशी पुरते होय. म्हणजे धर्माला तो काय होतो? पूर्ण होतो, धर्माला साह्य होतो. आणि पुन्हा त्यामुळे काय होतं? मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. संसार भोगी म्हणजे जे काय संसारामध्ये आहेत, संसारामध्ये राहून देखील ते काय होतात? मोक्ष तीर्थीचे म्हणजे मोक्षरूपी तीर्थाला प्राप्त होतात संसारामध्ये राहून देखील, पण विधीने सेवन केल्यानंतर. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेल वाढवी. जो कामश्रुती गौरवाच्या मांडवी सृष्टीचा वेल वाढवी. श्रुती गौरवाच्या मांडवी म्हणजे श्रुद्धीला वेद महत्वाच्या विधियुक्त विवाह करून वंश विस्तार करतो. वेदाला अनुसरून, वेदाने म्हणजे शास्त्राला अनुसरून, वेदाला अनुसरून अशा प्रकारे प्रजा उत्पत्ती करणे. जग कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके. जग पालवी कर्मफळेशी अपवर्गी टेके. म्हणजे पालवी म्हणजे झाडाच्या पालवी, झाडाच्या फांद्या कर्मफळासह कुठं टेकतात? त्या अपवर्गी म्हणजे जमिनीला टेकतात, पण कोणत्या अपवर्गाला? मोक्षरूपी अपवर्गाला. म्हणजे जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत काय करतो? तो शास्त्राला अनुसरून कर्म करत राहतो. म्हणजे एक मोक्षाच्या इच्छेने सर्व काही कर्म करतो. बरोबर ना? ऐसा नियत का कंदर्प जो भीताया बीजरूप तो मी म्हणे बाप योगी यांचा. अशा प्रकारे नियत असलेला काम वासना जो भूताया बीजरूप, जो भूताया बीजरूप म्हणजे भूतांची उत्पत्ती ज्याच्यापासून होते असा असणारा बीजरूप, तो मी म्हणे योगियांचा बाप. योगियांचा बाप भगवंत म्हणतात तो मी आहे. बाबा इथे बरोबर ना? इथे विधीचा विचार हा निष्काम कर्म. कारण की आता हे काय माहितीये का, ज्याच्या ठिकाणी वासना आहे म्हणजे काम आहे, काम आहे म्हणून तो कर्माकडे प्रवृत्त होतो. म्हणून जो कर्मयोगाचा जो अधिकारी आहे त्याच्या ठिकाणी काम आहेच मुख्य. ते कसं आहे, एखाद्याला कर्म करण्याची इच्छा असते, मग त्याला काय सांगायचं? सकाम कर्म कोणतं? वेदविहित. हळूहळू त्याला त्याच्यापासून प्रवृत्त हा एक पण विचार झाला. आणि दुसरा विचार असा आहे की
कामना तर आहे म्हणून हा. तो कर्माकडे प्रवृत्त हो. झालेला आहे. आणि त्याला पण शास्त्र काही डावलत नाही. नाही. मग असा जो आहे त्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय सांगितले, विधीने सेवन म्हणजे काय, कामना तुझ्या ठिकाणी आहे, तू ते कर्म करतोय, पण ते कर्म तू निष्काम भावनेने कर. निष्काम भावनेने म्हणजे काय, मी त्या कर्माचा करता नाही आणि ते कर्म माझ्याकडनं घडत नाही, मी ब्रह्म आहे अशी भावना करून ते कर्म फक्त इंद्रियांच्या माध्यमातून होतोय. याला पण आपण विधी म्हणू शकतो ना असं. हो. कारण की भगवंतांनी कर्माचा जो विचार सांगितलाय, म्हणजे तुम्ही इंद्रिय ही विषयांचा संयोग होणार आहे, हो. इंद्रियांचा आणि विषयांचा तर संयोग होणार आहे, पण विषयांचा संयोग होत असताना तो जो आहे तो मी नाही, मी तर आहे ब्रह्म, हो. हो. आहे की नाही, ही भावना त्याच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक याच्यामध्ये पाहिजे. आणि असं जर केलं तरच ते, कारण की आपण सकाम जरी कर्म केलं आणि वेदांनी सांगितलं असं जरी कर्म केलं तरी तो वेल मोक्षापर्यंत कसं नाही जाणार, नाही जाऊ जाणार. शकत नाही. नाही ज्या जाणार. अर्थी ज्ञानोबा तिथं मोक्ष शब्द लिहितात त्या अर्थी तिथं निष्कामता आपल्याला आहे. लक्षात घ्यावं आहे. लागेल. हळूहळू सकामतेकडे, मग सकामतेकडून निष्कामतेकडे, निष्कामते. असं म्हणजे जाईल ना. ते काय औषध देण्याकरता काय गुळ पुढे केला जातो, हा. म्हणजे गुळाचा विषय नाही, त्याने गुळ खावा अशी हा. विधान नाही त्या ठिकाणी. त्यानं विधान काय, औषध घ्यावं. हो. तसं कर्म सकाम करावं असं नाही, कर्म निष्काम करावं हेच आहे. फक्त काय कर्माचं काहीतरी फळ प्रवृत्त होण्याकरता काहीतरी बरोबर त्याला कर्माचं फळ दाखवायचं असं. हे एक किती सांगावे, आता वस्तू जातची आगावे. हे तुला भगवंत म्हणतात, आता एक काय सांगावं. आगावे वस्तू जातची, जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सर्व मदची पासून विकारले असे जाणावे, त्या सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेल्या आहेत असं म्हणावं. एचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. ये च एव सात्विका भावा राजसः तामसः च ये मत्त एव इति तान् विद्धि न तु अहं तेषु ते मयि. ये राजसः तामसः च सात्विका भावा ते मत्त एव इति, म्हणजे जे काय सात्विक, राजस आणि तामस भाव आहे ते देखील माझ्यापासून उत्पन्न झाले असं तू जाण. परंतु न तू अहम तेषु, काय न तू अहम तेषु, अहम तेषु न, हे माझ्यापासून उत्पन्न झाले म्हणले, हे माझ्या ठिकाणी आहेत, पण अहम तेषु न, ते माझ्या ठिकाणी आहेत परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही. कसं, ते माझ्या ठिकाणी आहेत परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही. कसं, आता पुढे बघ. जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व, म्हणजे सात्विक, राजस आणि तामस जे काही भाव आहेत, जे काही पदार्थ आहेत ते सर्व विकार म्हणा, जे काही भाव विकार म्हणा, ते मम स्वरूप संभव ओळखतो, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहे असं तो जाण. पुढे भगवंत म्हणतात, हे झाले तरी माझ्या ठाई परित्या माझी मी नाही. वास्तविक हे झाले माझ्या ठिकाणी, हे झाले माझ्यापासून उत्पन्न झाले परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही. कसं नाही, भगवंत सांगतात, जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. स्वप्न कुठून उत्पन्न होतं, आपल्या ठिकाणी, पण आपण त्या स्वप्नामध्ये बुडतो का, नाही. जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे, झोपल्यानंतर समजा जागा असलेला झोपतो, स्वप्न पडतं, जागा झाल्यानंतर पुन्हा ते स्वप्न राहतं का, तो मनुष्य स्वप्नाच्या डोहामध्ये बुडतो का, नाही. जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. दुसरं उदाहरण दिलं, जैशी रसाची सुघट बीज कणिका घनवट. पाणी देऊन काय होतं, झाडाला बिया येतात. रसाची सुघट, रसाचा असणारा घट्टपणा म्हणजे काय, बीज कणिका, जी काय घनवट आहे, जी काय टणक म्हणा, जी काय ओतो अशी सबरा भरीत जी काय भरलेली आहे, घट्ट आहे, ती बीज कणिका म्हणजे बीज. त्या बीजापासून काय होतं, मग परत येस्तव अंकुरद्वारे काष्ठवय. बीज जमिनीमध्ये पुरल्यानंतर त्याला अंकुर येतो, अंकुरापासून काय होतं, झाड होतं, मोठं लाकूड उत्पन्न होतं. मग त्या काष्ठाच्या ठाई सांग पा बीज पण असे. मग त्या काष्टामध्ये त्या आपण काय म्हणलं, आता बी लावल्यानंतर झाड उगवलं म्हणजे आता काय करा, हे लाकूडच लावा ना मोठं, मग याला काय येईल, झाड येईल, असं होईल का. मग त्या काष्टाच्या ठाई सांग पा बीज पण असे. काय आता एखादा पद असतो म्हणा काय ऊसाचं पण ते काय, ते काय नेमकं, ते काय लाकूड नाही निभा ते रस आहे. तर विषय असा आहे की परित्यस्तव काष्ट होय अंकुरद्वारे. मग त्या काष्टाच्या ठाई सांग पा बीज पण असे काही.
त्या काष्टामध्ये का म्हणजे लाकडामध्ये बीजपणा असतो का? नाही. तशा प्रकारे हे विकार माझ्यापासून उत्पन्न झाले, परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही. पै गगनी उपजे आभाळ परीत येत गगन नाही केवळ. दुसरं उदाहरण दिलं, आकाशापासून आकाशामध्ये काय उत्पन्न होतात? ढग. पण त्या ढगामध्ये आकाश असतं का? असतं. पण विषय असा आहे की पूर्ण काय आकाश त्या ढगामध्ये बुडालं नाही बुवा. पै गगनी उपजे आभाळ परीत येत गगन नाही केवळ. अथवा उदाहरण दुसरं दिलं, मग हे कमी वाटलं. मग आभाळी होय सलिल ते तर अभ्र नाही. आभाळी सलिल होय. ढगामध्ये काय असतं? ढगामध्ये काय असतं? ढगामध्ये काय असतं? पाणी असतं ना. मग पाण्यात ढग आहे का? नाही. ढगामध्ये पाणी आहे, पण पाण्यामध्ये ढग आहे का? नाही. पाण्यापासून ढग उत्पन्न झाले, ठीक आहे. पाण्यापासून काय झाले? ढग झाले. पण ते ढगामध्ये नाही. पाण्यापासून काय झाले? ढग झाले. पाण्यापासून काय झाले? पण पाण्यामध्ये ढग आहे का? पाण्यापासून ढग झाले, पण ढगामध्ये पाण्यामध्ये ढग नाही. ते म्हणजे बघा, पै गगनी उपजे अथवा आभाळी होय सलिल. आभाळामध्ये काय असतं? सलिल म्हणजे पाणी. परंतु तेथ आभ्र नाही. कुठं? त्या पाण्यामध्ये आभ्र म्हणजे आभाळ नाही. मग त्या उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखित दिसे. पुन्हा काय होतं? ते ढग एकामेकावर आदळतात. उदकाचे नि आवेशे प्रगटले. मग आदळल्यानंतर काय होतं? वीज उत्पन्न होते. मग ते विजेमध्ये पाणी असतं का? नाही. प्रगटले तेज जे लखलखित दिसे. ते विजू माझी सलील असे काय? त्या विजेमध्ये पाणी असतं का? नाही. पुन्हा दुसरं उदाहरण दिलं, सांगे अग्निस्तव धूम होय. काय म्हणले? आगीपासून काय झाला उत्पन्न? धूर. मग त्या धुरामध्ये अग्नी असतो का? नाही. ते धूमी काय अग्नी आहे. तैसा विकार हा मी नव्हे जरी विकारला दिसे. तसे विकार माझ्यापासून उत्पन्न झाले, परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही. ते म्हणजे विकार उत्पन्न झाले, ते माझ्यात मी घेतले नाही. म्हणजे भगवंताचं बी पासून झाड उगवलं, पण म्हणून ते बी त्या झाडामध्ये गुंतून बसले असं नाही. ते फक्त उगवलंय. नाहीतर लोक म्हणतील हे उगवलंय, मग याच्यात हेच परमात्मा, मग त्याच्यात व्हा एंगेज मस्त असं. असं दुसरं उदाहरण ते काय, ते पाण्यापासून काय उत्पन्न होतो? फेस. ते फेसामध्ये पाणी आहे का? म्हणजे फेस दुधापासून, दुधाला काय येतो? फेस. ते फेसामध्ये दूध असतं का? नाही. म्हणजे खा फेस. त्रिभीर गुणमयैर भावैरे सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाते मामेभ्यः परमव्ययम्. आजारी माणसाला आणले. त्रिभीर गुणमयै भावैः एभि सर्वम इदम जगत मोहितम न अभिजानाति माम एभ्य परम अव्यय. तर बघा, त्रिभीर गुणमयैर भावे इदम सर्वम जगत मोहितम. या तीन गुणमयी म्हणजे या तीन गुणापासून उत्पन्न झालेल्या भावाने, विकाराने, म्हणजे तीन गुणापासून सात्विक, राजस आणि तामस, या तीन गुणापासून जे जे काय भाव उत्पन्न म्हणजे विकार उत्पन्न झालेले आहेत, त्या सर्व विकाराने इदम सर्वम जगत मोहितम. हे सर्व जगत काय झालेलं आहे? मोहित झालेलं आहे. पण ते काय होतंय म्हणले? कशामुळे झाल्यामुळे काय होतंय? एभ्य परम अव्ययम माम न अभिजानाति. एभ्य म्हणजे या गुणापासून पर असलेल्या, श्रेष्ठ असलेल्या, अव्यय म्हणजे अविनाशी अशा, माम मला, न अभिजानाती. मग ते काय होतंय? जाणत नाहीत. म्हणजे सर्वांची दृष्टी कुठे गेली? कार्यावरच गेली. कारणाला ते पाहतच नाहीत. परी उदकी झाली बाबोळी ते उदकाती जैशी झाकोळी. बघा म्हणले, उदकी म्हणजे पाण्यावर काय झालं? बाबोळी म्हणजे शेवाळ झालं. शेवाळ उत्पन्न झाल्यानंतर ते शेवाळ काय करतं? पाण्याला झाकून टाकतं. मग लोकांना काय दिसतं? शेवाळ दिसतं. पाणी दिसतं का? ते शेवाळ कोणामुळे उत्पन्न झाले? झालं कोणामुळे उत्पन्न? पाण्यामुळे. ज्याच्यामुळे उत्पन्न झाले त्याला झाकून टाकलं त्याने. का वायाची आभाळी आकाश लोपे. आकाशामध्ये आभाळ उत्पन्न झालं, पण आभाळ काय करतं? आकाशाला झाकून टाकतं. हा गा स्वप्न लटिके म्हणोय परी निद्रावशे बांधले होय. अरे आपण स्वप्नाला काय म्हणतो? लटक असं म्हणतो. पण स्वप्न खोटच आहे. परंतु ज्यावेळेस स्वप्न पडतं त्यावेळेस स्वप्न खोटं वाटतं का? नाही वाटत. परी निद्रावशे बांधले होय.
परंतु काय होतं, निद्रेनं ते बांधले म्हणजे आपल्या ठिकाणी ते आरोपित होतं, अनुभवास येतं, आपल्याला सत्य वाटतं. तव आठवं काय देत आहे आपण पेया, तव आपण पेया आठवं काय देत आहे. त्यावेळेस आपल्याला आपलं ज्ञान असतं का हो. आता मी स्वप्न पाहतोय, हे स्वप्न खोटं आहे असं वाटतं का त्यावेळेस आपल्याला. नाही, मी हा दुसरा आहे बरं का, मी या स्वप्नामध्ये जो काय स्वप्नामध्ये सध्या जो काय दिसतोय तो मी नाही असं वाटतं त्यावेळेस. अजिबात वाटत नाही. हे असं डोळाची पडळ रचे, डोळ्याचे पडळ डोळाची रचे. डोळ्यामध्ये आलेला जो काही पडदा आहे, जे काय चिपडं आहे, ते काय करतात, डोळ्यावरच रचतात. उत्पन्न कुठे झाले, डोळ्यावर. आणि झाकतात कशाला, त्याला झाकून टाकतात. त्याने डोळ्याचे देखणेपणा नगळेचे काय, त्याला डोळ्याचा देखणेपणा गिळून टाकला जात नाही का, दिसत नाही डोळ्याला काही. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली. तशा प्रकारे माझेच प्रतिबिंब असणारं जे काही आहे ही त्रिगुणात्मक सावली. की मजची आड ओढवली. हे काय झालं, मलाच आड आलं म्हणले. ज्याच्या डोक्यावर बसतात त्याच्यावरती सुसू करतो. लहान पोर काय करतं, जेने घेतलं त्याला प्रेमाने त्याच्या अंगावरच काय करतं, सुसू करतं. तशा प्रकारे ही काय झाले म्हणले, माझ्यापासून उत्पन्न झाली आणि मलाच झाकून टाकले. की मजची आड ओढवली जैशी जवनिका. ही काय झाली, मलाच आड म्हणून प्राप्त झाली. जशा प्रकारे पडदा एखादा, पडदा काय करतो, पलीकडची वस्तू दाखवत नाही. तशा प्रकारे याच्यावरती म्हणले ही त्रिगुणात्मक असणारी सावली माया मन आहे, जे काही त्रिगुण आहेत हे काय झाले, भगवंत म्हणतात मला हे पडद्यासारखे झाले. हे काय करतात, मला झाकून टाकतात. म्हणून भूते माते नेनती. म्हणून भूते ही जी काय प्राणीमात्र आहेत मला जाणत नाही, माझीच परी मी नव्हती. ते आहेत माझेच, परंतु काय ते माझे होत नाही. जशी जळीची मुक्ता फळे जळी न विरती. जशी पाण्यामध्ये असलेली मुक्ता फळे म्हणजे काय, मोती. पाण्यामुळे काय, जळीची मुक्ता फळे जळी न विरती. पाण्यापासून उत्पन्न झालेली मोती ते पाण्यामध्ये विरतात का, होती कशामुळे होतात, कशा होता पाण्यामुळे, स्वाती नक्षत्रामध्ये त्या शिंपल्यामध्ये तो थेंब पडला तर त्याचा काय होतो, मोती होतो. कशापासून झाला उत्पन्न, मोती पाण्यापासून. तो पाण्यामध्ये विरतो का, नाही विरत. पै पृथ्वीचा घटक जे सवेची पृथ्वीशी मिळे तरी मिळविजे. आपण पृथ्वी म्हणजे मातीपासून काय केला, घट उत्पन्न केला. आणि केल्या लगेच आपण जर तो पृथ्वीमध्ये पुन्हा मिसळला, त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो काय होतो, मिसळतो. पण ज्यावेळेस आपण त्याला अग्नीमध्ये भाजतो त्यावेळेस तो पुन्हा मातीमध्ये मिसळतो का, नाही मिसळत, वेगळा राहतो. बघा, पै पृथ्वीचा घटक जे सवेची पृथ्वीशी मिळे तरी मिळविजे. केल्याबरोबर आपण त्याला म्हणजे पुन्हा मातीमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला तर मिसळून जाईल. परंतु एरवी तोची अग्निसंगे शिजे. जर आपण त्याला अग्नी बरोबर शिजे म्हणजे भाजलं तरी वेगळा होय, तर लगेच पृथ्वीपासून वेगळा राहतो. आपण त्याला चिखलामध्ये टाका तरी वेगळाच, उलट आपण त्याच्यामध्ये पाणी आणतो भरू तरी देखील त्याला काय होत नाही. तैशे भूतजात सर्व हे माझेच चिकीर अवयव. तसं म्हणले काय, हे प्राणी मात्र माझेच आहेत, हे सर्व माझेच अवयव आहेत, माझ्यापासून तयार झाले आहे. पण यांना काय झालं म्हणले, मायारूपी अग्नीमध्ये भाजलं यांना. परी माया योगे जीवदशे आले. अग्नीमध्ये भाजल्यानंतर आपण काय म्हणतो त्या मातीला, गाडग म्हणतो. तसं माया योगाने काय झालं, हे भगवंताचे असणारा अंश हा काय झाला, जीव झाला. म्हणून माझेची मी नव्हती. माझे असून माझे होत नाही, पुन्हा माझेची मज न ओळखती. माझे असून मी होत नाही, माझे असून मला ओळखत नाही. पण कशामुळे, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. अहंतेच्या आणि ममतेच्या भ्रांतीने काय होतात, ते विषयांध होतात, विषयाचे आहारी जातात. दैविहेशा गुणमये मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. दैवी हि एषा गुणमयी मम माया दुरत्यया. माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. बघा, ही एषा गुणमयी दैवी माया, ही एषा दैवी गुणमयी मम माया दुरत्यया. काय म्हणले, कारण कशामुळे मला ओळखत नाही, तर कारण सांगितलं, ही असणारी गुणमयी म्हणजे 3 गुणाने असणारी, युक्त असणारी दैवी माझी
मम म्हणजे माझी, माया दुरत्यया ही कशी आहे? दुरत्यया ही तरुण जाण्यास कसं आहे? कठीण आहे. मग ती कशी कठीण आहे बघा. ये माम एव प्रपद्यन्ते, जे फक्त मलाच शरण येतात, ते येता मायाम तरंती, ते ह्या मायेला तरून जातात. आता दैवी का म्हटली तिला? अलौकिक आहे, अतिशय अद्भुत असणारी दैवी माया. तर बघा आता महदादी हे माझी माया, जिच्या आधी महतत्व आहे अशी असणारी महदादी हे माझी माया, महतत्व आहे जिच्या आधी असणारी ही माया. उतरोनिया धनंजया उतरोनिया, या मायेला पार करून, या मायेला तरून मी होईजे माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हावं. हे आया कैसेनी ये, हा अनुभव कशाने येईल वा? या मायेला तरून माझ्या स्वरूपाला प्राप्त होणं हा अनुभव कशाने येईल? बघा ही माया कशी आहे? जी ब्रह्मचळाचा आधाडा, ब्रह्मरूपी पर्वतावरून काय झाली ही माया? त्या कड्यातून काय झाली ही माया? अशी वाहत आली. म्हणजे त्या ब्रह्मरूपी पर्वतावरून पहिल्या संकल्प जळाचा उभाडा आणि एकोहम बहुश्याम असा जो काय भगवंताचा असणारा संकल्प, त्याच्या संकल्पाची झाला त्या प्रसवतावर असा असणारा संकल्प, पहिल्या संकल्प जळाचा उभाडा म्हणजे तो झरा. त्या ब्रह्मरूपी पर्वतावर काय आहे? संकल्परूपी पाण्याचा काय हा झरा आहे. आणि सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. पुन्हा त्याच्यातून काय झाले? जसं पाणी वाहायला लागल्यानंतर थोडंफार काय ते बुडबुड येतात पुढे गेल्यानंतर, तसे काय झाले? महाभूतांचे जे काय पंचमहाभूत आहेत ते बुडबुड त्या ठिकाणी यायला लागले. पुन्हा काय झालं? ते पाणी व्हायला लागलं. सृष्टी विस्ताराचे निओघे, त्या ओघाने व्हायला लागलं. कोणत्या ओघाने? सृष्टीच्या विस्ताराच्या ओघाने ते व्हायला लागलं. चढत काल कलनेचे वेगे, पुन्हा कालगतीच्या वेगाने ती वाढायला लागली. म्हणजे जसा जसा वेळ जाईल, जसा जसा दिवस वाढतील, तशा प्रकारे तिचा पूर वाढायला लागला. हे सगळं रूपक आहे ना? हा, रूपकच केलंय. पुन्हा पुढं प्रवाहामध्ये जात असताना तिने काय केलं? प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी, उंच उंच असणारे जे काही तीर आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्तीचे कर्ममार्ग आणि मोक्षमार्ग, हिनं काय केले? ते पार केले. इतकी ती वाढली. जे गुणघनाचे निवृष्टी भरे, गुण म्हणजे सत्वादी गुण, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, या तीन आभाळांची काय झाली? 3 मेघांची त्यामध्ये काय झाली? वृष्टी झाली. भरली मोहाचे नि महापुरे, मग तिला मोहाचा काय झाला? महापूर आला. घेऊनी जाती नगरे यम नियमांची, मग त्या महापुरामध्ये काय झालं? यमाचे आणि नियमांचे नगरे वाहून गेले. हे रूपक केलं म्हणले ना. पुढे ते वेळ नियमाचे नवस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नव्हे, आणि करितात जे न करावे वेदो म्हणे. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, ज्याच्यामध्ये काय आहेत? द्वेषाचे भोवरे आहेत. आवर्तीचा अर्थ भोवरे केले त्यांनी. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणं, म्हणजे एक लाट, एक हे आलं. हा, द्वेषाच्या, हा, द्वेषाच्या आवर्ती दाट. हा, वरून हा पर्वत आहे ब्रह्मरूपी, तिथून एक प्रवाह आला, पुन्हा दुसरा आला, द्वेषाच्या आवर्ती दाटत. हा, बरोबर आहे. आवर्तन, हा बरोबर आहे. एकामागे एक येत राहिले, एक पाणी तेवढं, आणि ते येत राहिलं म्हणजे ते, कारण हे आलं म्हणजे ते नुसतं आलं नाही, त्यांनी इतकं वाटोळं केलं की त्यांनी सगळं आखी जी नगर होती यमनियमांची ती सगळी त्यांनी घेऊन गेली. बरं घेऊन गेली तर ते थांबायला तरी पाहिजे ना. एकदा पूर आला तर ते इकडे आपल्याकडे एकदा पूर येतो, नंतर येत नाही, नंतर ते इतर हे राहतो. पण हे तसं नाही. हे पुढं द्वेषाच्या आवर्ती दाटत, पुन्हा पुन्हा येत राहतात, पुन्हा उभी राहिली का नगर पुन्हा उद्ध्वस्त करून टाकतात. तसं काय त्याचा द्वेष भाव, एखाद्याचा काय नाश करा ठरवले तशा प्रकारे. यम नियमाची नगरी होती की नाही, ती एकदा एक प्रवाह आला त्यांनी उडवला. पण ठीक आहे, आता पुन्हा यम नियम चालू झाले. पुन्हा जो द्वेष ना, हा द्वेषरूपी दुसरा जो प्रवाह आहे का, तो द्वेषरूपी दुसरा प्रवाह आला का पुन्हा यम नियम काढून टाकतो. पुन्हा नगर राहिली की पुन्हा द्वेषरूपी हे आवर्त आलं की पुन्हा ते उडून टाकतं ते. बरोबर. आता मत्सराचे वळसे पडत, मत्सराचे वळणे सांगितले यांनी. वळणं काय करतात? म्हणजे समोरची समजा काही कोणा ते काय समोरची भिंत कोरतात. वळण असलं तर काय करतं? जमीन कोरत चालतं. म्हणजे त्याला काय समोरच्याला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतं ते. तसे मत्सर काय असतो? मत्सर दुसऱ्याला कमी लेख ना. हा, माझी प्रमदादी तळपत महामीन. पुन्हा त्याच्यामध्ये काय आहे?
प्रमद आदी उन्मत्तपणा वगैरे काय मोठाले मासे आहेत त्या प्रवाहामध्ये. देवाने केअर करायला पाहिजे तर आपल्याला हे बाकी अट्रॅक्ट करून जे तर प्रपंचाची ओढ नाही. महामीन म्हणजे मासा. मासा, जे तर प्रपंचाची वळण आहे. देव तुकाराम.